स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकताना थोडा वेळ शांत बसा. मनातील सगळा गोंधळ बाजूला ठेवा. कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. तू खूप काय सहन केलंस. कोणाला न सांगता, कोणावर राग काढता. घरातील वातावरण, रोजच्या अडचणी, संपणाऱ्या चिंता आणि आर्थिक ताण, हे सगळं एकाच वेळी तुझ्या आयुष्यावर कोसळलं. कधी कधी वाटलं असेल, मीच का? माझंच आयुष्य इतकं कठीण का? देव खरंच पाहतोय का मला? स्वामी म्हणतात, हो, मी पाहतोय. तू रडलेली प्रत्येक रात्र, तू गप्प बसून सहन केलेला प्रत्येक अपमान, तुझ्या मनात दडलेली प्रत्येक भीती. माझ्या नजरेतून काहीच सुटलेलं नाही. तू हार मानली नाहीस. तू चुकीच्या मार्गाने गेलास नाहीस. तू देवावरचा विश्वास सोडला नाहीस. आणि म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचतोय. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या घरातील वाईट काळ आता संपतोय. हे शब्द साधे नाहीत. हा दिलासा नाही. हा आशीर्वाद आहे. आजपासून घरातलं वातावरण हळूहळू बदलू लागेल. जिथे रोज तणाव होता, तिथे शांती जाणवेल. जिथे सतत भांडणं होती, तिथे संवाद सुरू होईल. जिथे निराशा होती, तिथे आशेचा दिवा पेटेल. तू खूप काळ एकट्याने लढलास. पण आता स्वामी तुझ्या बाजूने उभे आहेत. तुला पैशांची चिंता आहे ना? स्वामी म्हणतात, मी मार्ग उघडतोय. अचानक मिळणारी मदत, नवी संधी, अडकलेलं काम पुढे सरकणं, हे सगळं लवकरच घडेल. तुला घरात मानसन्मान मिळत नव्हता. स्वामी म्हणतात, तुझी किंमत कळायला वेळ लागतो. ज्यांनी तुला कमी लेखलं, तेच लोक तुझ्या शांततेकडे, तुझ्या संयमाकडे पाहून गप्प बसतील. तू देवाकडे रडलास. कधी मनातल्या मनात, कधी उशीमध्ये तोंड दाबून, कधी डोळ्यात पाणी ठेवून. स्वामी म्हणतात, मी तुझं प्रत्येक अश्रू मोजलंय. आता रडायची वेळ संपते. आता सावरायची वेळ येते. आता उभं राहायची वेळ आहे. आजपासून तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तू पडशील तेव्हा उचलायला. तू थकशील तेव्हा धीर द्यायला. तू घाबरशील तेव्हा आधार व्हायला. फक्त एक गोष्ट कर. दररोज मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. काही मागू नकोस. फक्त स्वतःला त्यांच्या चरणी सोपव. स्वामी म्हणतात, जे माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांची जबाबदारी माझी असते. तुझं नशीब बदलायला फार वेळ लागणार नाही. तुझ्या आयुष्यातला अंधार हळूहळू कमी होईल. आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील. तेव्हा म्हणशील, हा काळही स्वामींनीच पार करून दिला. आजचा हा संदेश योगायोग नाही. तो दुर्लक्ष करू नकोस. कारण हा संदेश ऐकणं म्हणजे स्वामींच्या कृपेची सुरुवात आहे. शांत रहा. विश्वास ठेवा. आणि मनात एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू कमजोर नव्हतास. तू खूप मजबूत होतास. ज्याचं मन नाजूक असतं, तो एवढं सहन करू शकत नाही. तू केलंस. म्हणूनच आज तू इथे आहेस. घरात रोज उठल्यावर मनात भीती असायची. आज काय नवीन समस्या येईल? आज कोणाचा मूड खराब असेल? आज पैशांचा विषय निघेल का? स्वामी म्हणतात, आता हे चक्र थांबतोय. आजपासून तुझ्या घरात हळूहळू शांतता उतरणार आहे. एकदम सगळं बदलेल असं नाही. पण प्रत्येक दिवस कालपेक्षा थोडा हलका वाटेल. तुला ज्या गोष्टींची सवय झाली होती, ताण, अपमान, दुर्लक्ष, त्या सवयी आता सुटायला लागतील.
स्वामी म्हणतात, मी तुझ्या घराभोवती कवच उभं केलंय. ज्या वाईट नजरा होत्या, ज्या नकारात्मक बोलण्या होत्या, ज्या मनात भीती पेरणाऱ्या गोष्टी होत्या, त्या हळूहळू दूर जातील. तुला कधी वाटलं असेल, माझं नशीबच खराब आहे. पण स्वामी म्हणतात, नशीब खराब नसतं. काळ कठीण असतो आणि प्रत्येक कठीण काळाला शेवट असतो. आजचा दिवस त्या शेवटाची सुरुवात आहे. आता स्वामी तुझ्यासाठी काम करत आहेत. जिथे तू थांबलास तिथून ते पुढे नेत आहेत. तू जेव्हा म्हणालास, आता माझ्यात ताकद नाही, तेव्हा स्वामी म्हणाले, मी आहे. तू जेव्हा म्हणालास, काहीच बदलत नाही, तेव्हा स्वामी म्हणाले, योग्य वेळ येत आहे. स्वामी कधी घाई करत नाही, पण योग्य क्षणी सगळं एकदम बदलून टाकतात. लक्षात ठेव, तू मागे राहिलेला नाहीस. तू तयार होत होतास. आता तुझी वेळ येते. थोडा वेळ शांत बसा आणि मनात फक्त एकच वाक्य चालू द्या, जे झालं ते स्वामींच्या इच्छेने आणि जे होणार आहे ते त्यांच्या कृपेने. तू सुरक्षित आहेस. तू एकटा नाहीस. तुझं आयुष्य वाया गेलेलं नाही. स्वामींच्या दारात उशीर झाला, नकार कधीच नाही. आता रडण्याऐवजी विश्वास ठेव. भीतीऐवजी शांत रहा आणि प्रश्नांऐवजी स्वामींच्या नावात विसावा घे. हा प्रवास संपत नाहीये, तो वळण घेतोय आणि त्या वळणावर स्वामी स्वतः उभे आहेत. शेवटी फक्त एवढंच, जर आज डोळ्यात पाणी आलं असेल तर समज, स्वामी तुझ्या मनाला हात लावत आहेत. तुला कधी वाटलं असेल, मी सगळ्यांसाठी केलं, पण माझ्यासाठी कुणीच नाही. स्वामी म्हणतात, मी आहे. जेव्हा कुणी तुझ्या पाठीशी उभं राहिलं नाही, तेव्हा स्वामी होते. जेव्हा तुला समजून घेणारं कुणी नव्हतं, तेव्हा स्वामी होते. तू पडू नये म्हणून अदृश्य हाताने तुला सावरत होते. पैशांची चिंता हा एक असा ताण असतो, जो कोणालाही दिसत नाही, पण आतून माणसाला झिजवतो. स्वामी म्हणतात, मी तुझ्या अडलेल्या वाटा मोकळ्या करतोय. अचानक मिळणारी मदत, अडलेलं काम पुढे सरकणं, नवी संधी, नवं मार्गदर्शन, हे सगळं तुझ्या आयुष्यात हळूहळू येऊ लागेल. घरात तणाव होता, लहान लहान गोष्टींवरून भांडणं, एकमेकांना समजून घेणं. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात शांती पेरतोय. आज नाही तर उद्या, पण घरात हसू परत येईल, संवाद सुरू होईल आणि मनातली भीती कमी होईल. तू कधी स्वतःलाच दोष दिलास, कदाचित माझ्यातच काही कमी आहे. स्वामी म्हणतात, तुझ्यात काहीच कमी नाही. काळ कठीण होता, माणसं चुकली, परिस्थिती जड होती, पण तू तुटला नाहीस. आणि म्हणूनच आज तू इथे आहेस. आता थोडा वेळ शांत बसा. मनात हे शब्द हळूच म्हणत राहा. स्वामी, जे झालं ते तुमच्या इच्छेने आणि जे होणार आहे ते तुमच्या कृपेने. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, तू मागे राहिलेला नाहीस. तू तयार होत होतास. तुझा संयम, तुझं सहन करणं, तुझी श्रद्धा, याचं फळ आता मिळायला सुरुवात होते. आजचा दिवस एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तुला ज्या गोष्टींची भीती वाटते, त्या गोष्टी आधीच स्वामींच्या हातात आहेत. तू विचार करतोस, उद्या काय होईल? स्वामी म्हणतात,
उद्या माझ्या ताब्यात आहे. तू विचार करतोस हे कसं सुटेल? स्वामी म्हणतात, मी मार्ग आधीच तयार केलाय. फक्त तुला थोडा धीर ठेवायचा आहे. आता थोडा वेळ मन पूर्ण शांत करूया. डोळे मिटा. श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडा. मनात कल्पना करा, स्वामी तुमच्या समोर उभे आहेत. काही बोलत नाहीत, फक्त पाहत आहेत. त्या नजरेत कोणताही प्रश्न नाही, कोणताही राग नाही, फक्त करुणा आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर नाराज नाही. मी तुला विसरलो नाही. मी तुझ्याजवळच आहे. तू ज्या गोष्टी गमावल्या त्या सगळ्या काहीतरी शिकवून गेल्या. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी तुला दुखावलं, ते तुला शहाणं करून गेले. स्वामी म्हणतात, सगळं वाया गेलं नाही. सगळं उपयोगात आलंय. आता तुझ्या आयुष्यात एक नवीन शांत काळ येतोय, जिथे मोठा आनंद नसेल कदाचित, पण सततचा त्रासही नसेल. जिथे मन थोडं स्थिर राहील आणि रात्री थोडी शांत झोप लागेल. हेच खरं वरदान असतं. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकून काहीतरी हलका वाटत असेल ना, तेच लक्षण आहे की स्वामी काम करत आहेत. बदल नेहमी आतून सुरू होतो आणि मग बाहेर दिसतो. शेवटाकडे फक्त एवढंच लक्षात ठेवा, तू वाईट माणूस नाहीस. तू अपयशी नाहीस. तू दुर्लक्षित नाहीस. तू स्वामींचा भक्त आहेस. आणि स्वामी आपल्या भक्ताला कधीच अर्ध्यावर सोडत नाहीत. आता मनापासून एकदा म्हण, स्वामी, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि मग उरलेलं सगळं त्यांच्यावर सोपव. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता हा व्हिडिओ संपत आला आहे. पण कृपया घाईने बंद करू नका, कारण हे शेवटचे काही क्षण फक्त ऐकण्यासाठी नाहीत, ते मनात साठवण्यासाठी आहेत. आज तू इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलास म्हणजे तुझ्या मनात काहीतरी खूप जड आहे. काहीतरी जे शब्दात सांगता येत नाही, पण आतून सतत टोचत राहतं. स्वामी म्हणतात, मी ते पाहतोय. तू खूप काळ स्वतःला समजावलं. चालेल, होईल, बघूया. पण मनात मात्र थकवा वाढत गेला. घरातील परिस्थिती, संपणाऱ्या जबाबदाऱ्या, आर्थिक ताण आणि मनातला एकटेपणा, हे सगळं तू देवावर विश्वास ठेवून सहन केलंस. स्वामी म्हणतात, तू हार मानली नाहीस. म्हणून आज मी तुझ्याशी बोलतोय. आजचा हा व्हिडिओ योगायोग नाही. हा इशारा आहे. हा दिलासा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आशीर्वाद आहे. तुझ्या घरातील वाईट काळ आता संपतोय. कदाचित लगेच सगळं बदलेल नाही, पण आजपासून तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात होते. जिथे रोज तणाव होता, तिथे थोडी शांतता येईल. जिथे रोज भीती होती, तिथे थोडा धीर येईल. आणि जिथे अंधार वाटत होता, तिथे एक छोटासा प्रकाश दिसायला लागेल. लक्षात ठेव, स्वामी मोठा गाजावाजा करत नाहीत. ते हळूच काम करतात, पण काम खूप खोलवर करतात. तू ज्या गोष्टींसाठी रडलास, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, ज्या रात्री डोळ्यात पाणी घेऊन झोपलास, त्या सगळ्या स्वामींनी पाहिल्या आहेत. आणि आज ते तुला एवढंच सांगत आहेत, आता पुरे.
आता तुझं ओझं तुझं एकट्याचं नाही. आता स्वामी ते उचलणार आहेत. हा व्हिडिओ बंद करताना एकच गोष्ट लक्षात ठेव. तू दुर्लक्षित नाहीस. तू अपयशी नाहीस. तू एकटा नाहीस. आज रात्री झोपताना मनात काही मागू नकोस. फक्त शांतपणे एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझ्या मनाला शांती देई. हे नाव तुझ्या घराला कवच देई. आणि हे नाव तुझ्या आयुष्याला दिशा देई. शांत रहा. विश्वास ठेवा. आणि स्वतःला सांगा, स्वामी माझ्या सोबत आहेत. आज, उद्या आणि कायम. श्री स्वामी समर्थ.